विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलंय बफर सोल्युशन, टाइप्स ऑफ बफर सोल्युशन अँड मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. मी तुम्हाला हे पण सांगितलंय बेसिक बफर सोल्युशन मीन्स व्हॉट. इट इज नथिंग बट बाजी प्रभू. बफरचं काम काय आपण बघितलं, टू रेजिस्ट टू चेंज. म्हणजे एखाद्या सोल्युशनचा ऍसिडिकपणा किंवा बेसिकपणा चेंज होऊ देत नाहीये, यालाच आपण म्हणतो बफर सोल्युशन. आपण डेफिनेशन काय बघितली, द सोल्युशन हुज पीएच व्हॅल्यू नॉट चेंजेस even by adding water, even by keeping for long time, or by adding small amount of acid or base into it. That is buffer solution. मग तुम्हाला आपण बघितलंय ऍसिडिक बफर सोल्युशन बद्दल की ज्याचा पीएच लेस दॅन 7 असतो त्याला आपण म्हणतो ऍसिडिक बफर सोल्युशन. आता लक्षात घ्या, आज आपण या ठिकाणी बघणार आहे बेसिक बफर सोल्युशन अँड मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर सोल्युशन. आता बघा, बेसिक बफर सोल्युशन मध्ये आपण काय बघितलंय, बेसिक बफर सोल्युशन इज नथिंग बट वी नो वन मिक्सर ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. आता आपण वीक बेस कुठला घेतलाय, दॅट इज एक्झाम्पल मध्ये NH4OH घेतलाय आणि त्याच NH4OH चा सॉल्ट असा बनवा की जो सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड बरोबर बनला पाहिजे. म्हणजे वीक बेसचा आणि या स्ट्रॉंग ऍसिडचा सॉल्ट आहे तो म्हणजे NH4Cl, याला आपण म्हणतो अमोनियम क्लोराइड. सो द मिक्सर ऑफ NH4OH and NH4Cl in water is called बेसिक बफर. आता बेसिक म्हणण्याचं कारण काय, बेसिक बफर सोल्युशन हॅव पीएच ग्रेटर दॅन 7, याला आपण म्हणतो बेसिक बफर सोल्युशन. या बफरचं काय काम आहे, इफ यू ऍड वॉटर pH not changes, if you add a base pH not changes, if you add a acid again pH not changes, आणि यालाच आपण म्हणतो बफर सोल्युशन. याचं मेकॅनिझम या ठिकाणी मी म्हटलेलं आहे, परत डिटेल आणखीन घेणार आहे बघा. कन्सिडर द बेसिक बफर कंपोज्ड ऑफ NH4OH and that of NH4Cl. आता अमोनियम हायड्रॉक्साईड तुम्हाला माहित आहे, हे अमोनियम हायड्रॉक्साईड काय आहे, एक वीक बेस आहे. हे आयोनाइज स्लाइटली होणार, इथं दिले बघा आयोनाइज स्लाइटली NH4OH that gives rise to NH4 plus OH minus. ह्याच्यामध्ये NH4Cl पण आपण ऍड केलं, येस NH4Cl. हे कम्प्लिटली ब्रेक होणार, आयोनाइज होणार, तुम्हाला मिळणार काय, NH4 प्लस Cl मायनस मिळणार. आता लक्षात घ्या, याच मिक्सरला आपण काय म्हणतोय, याच मिक्सरला आपण काय म्हणणार आहे, दॅट इज कॉल्ड वन काइंड ऑफ बेसिक बफर सोल्युशन. आता त्याचा पीएच का चेंज होत नाही आपण हे बघणार आहे. मी तुम्हाला आधीच्या लेक्चर सांगितलंय, बफर सोल्युशन ऑलवेज कंटेन रिझर्व ऍसिडिटी अँड रिझर्व बेसिसिटी. आता बघा, समजा मी ऍड केलं, स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं स्मॉल अमाऊंट मध्ये, when small amount of a strong acid like HCl is added into buffer solution, it dissociates almost completely as बघा. आता HCl मी काय केलंय, या बफर मध्ये ऍड केलंय, या बफर मध्ये ऍड केलंय. HCl कसं ब्रेक होणार आहे, ॲज अ H+ and that of Cl-. आता H+ ऍड केल्यामुळं पीएच लेस होणार आहे, पीएच कमी होणार आहे. पण लक्षात घ्या, पीएच कमी होणार नाही, कारण बफर सोल्युशन आहे. बफर सोल्युशनच्या आतमधलं हे NH4OH काय करणार आहे, ह्या ऍडेड ऍसिडला कंझ्युम करणार आहे, न्यूट्रलाइज करणार आहे आणि त्याचं कन्वर्ट वॉटरमध्ये करणार आहे. म्हणजे बघा, मला काय म्हणायचं आहे, या बफर सोल्युशनच्या आतमध्ये हा रिझर्व्ह बेसचं काम करतो. हा रिझर्व्ह बेस काय करतो, या ऍसिडला कंझ्युम करतो, या H+ ला कंझ्युम करतो आणि वॉटर क्रिएट करतो. दॅट्स व्हाय पीएच नॉट डिक्रीज, रिमेन्स ॲज इट इज. आता बघा, समजा आपण काय केलं, येस बघा याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेलंच आहे, एक बेसिक बफर सोल्युशन घेतलंय की जे वीक बेस आणि सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड बनवलंय. NH4OH ला वीक बेस म्हणतोय, NH4Cl आपण काय म्हणतोय, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, वीक बेस अँड दॅट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड म्हणतोय इन वॉटर. बेसिक बफर म्हणण्याचं कारण काय, पीएच ग्रेटर दॅन 7, त्याला आपण म्हणतो बेसिक बफर. आता हेच बेसिक बफर मी काय केलं, या टेबलमध्ये मांडलंय.
NH4OH बेसिक एक बेसिक बफर मधला पार्ट आहे. NH4Cl पण बेसिक बफर मधला एक सॉल्ट आहे. NH4OH संग स्लाइटली आयोनाइज झाले. NH4Cl कम्प्लीट आयोनाइज झाले. आणि मी काय केलं या ठिकाणी ऍसिड म्हणजे H+ ऍड केलंय. ह्या H+ ला कोण कंझ्युम करतं? या बफर मधला रिझर्व्ह बेस कंझ्युम करतो. NH4OH कंझ्युम करतो. या ठिकाणचा H+ या ठिकाणचा OH तुम्हाला मिळणार आहे काय H2. and that's why pH not decrease remains as it is. समजा आपण असं केलं, समजा आपण सांगा असं केलं बघा. कसं केलं बघा आपण. समजा मी हा NaOH नावाचा बेस ऍड केला. NaOH ऍड केला म्हणजे काय Na+ ऍड केला, OH- ऍड केला आणि OH मुळे तुम्हाला माहित आहे या ठिकाणी देयर इज फॉर्मेशन ऑफ बेसिसिटी. आता बघा मला काय म्हणायचं आहे आणि हाच OH मुळे सांगा काय होऊ शकतं बघा. या OH मुळे काय होणार आहे? याचा pH वाढणार आहे पण बफर pH वाढू देत नाहीये. मग काय सांगा कसं कसं करतं जरा बघा. नीट लक्ष द्या. आता बघा याच्यामध्ये आपण OH ऍड केलाय, बेस ऍड केलाय. या बफर सोल्युशन मधला NH4+ काय करणार आहे? या ऍडेड बेसला काय करणार आहे? कंझ्युम करणार आहे आणि एक नवीन केमिकल प्रिपेअर करणार आहे NH4OH. म्हणजे बेसला जो कंझ्युम करतो त्याला म्हणायचं रिझर्व्ह ऍसिड आणि ऍसिडला जो कंझ्युम करतो त्याला काय बरं म्हणायचं? रिझर्व्ह बेस. म्हणजे याच्या आतमध्ये लक्षात घ्या रिझर्व्ह बेसिसिटी पण आहे आणि रिझर्व्ह ऍसिडिटी पण आहे आणि तेच काय करतं? ऍड केलेल्या ऍसिडला ऍड केलेल्या बेसला कंझ्युम करतं आणि pH वाढू पण देत नाही आणि कमी पण होऊ देत नाही. यालाच आपण म्हणतो बफर ऍक्शन, बफर सोल्युशन. So this is about a mechanism of basic buffer solution. ऍसिड ऍड करा pH कमी नाही होणार. बेस ऍड करा pH वाढणार नाही. कारण काय की त्याला कंझ्युम केलं जातं, त्याला न्यूट्रलाइज केलं जातं. सो दिस इज अबाउट मेकॅनिझम ऑफ बफर सोल्युशन. ओके, इथं तेच म्हणलं लक्षात घ्या. NH4+ काय करतं? रिझर्व्ह ऍसिडचं काम करतं, बेसला कंझ्युम करतं, NH4OH म्हणतं. तेच आता मी त्या टेबलमध्ये मांडलेलं आहे. सो दिस इज अबाउट ओके बेसिक बफर सोल्युशन. या ठिकाणी आपण एक नेक्स्ट या ठिकाणी बघणार आहे. अतिशय महत्वाचं आहे लक्षात घ्या. इक्वेशन फॉर pH ऑफ ऍसिडिक बफर, इक्वेशन फॉर pH ऑफ बेसिक बफर. खूप सिंपल लक्षात ठेवा, अतिशय सोपं आहे. याला आपण म्हणतो हेंडरसन हेल्चबार्ग इक्वेशन असं त्याला आपण म्हणतो. आता बघा आता आपल्याला काय बरं बघणार आहे आपण या ठिकाणी जर बघायचं आहे. काय बघणार आहे बघा. ऍसिडिक बफर सोल्युशन कंपोज्ड ऑफ काय? वीक ऍसिड HA अँड दॅट ऑफ सॉल्ट BA. आता ऍसिडिक म्हणलं की HA हा ऍसिड आहे बरोबर का? तो ब्रेक वॉटर मध्ये ब्रेक टू फॉर्म H+ अँड दॅट ऑफ A-. यात सॉल्ट BA पण आहे. की सॉल्ट कुणाचा बनलाय? वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचा बनलाय. हा बनलाय बरोबर का? इट फॉर्म B+ अँड दॅट ऑफ A-. आता बघा नीट लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. आता हेच इक्वेशन मी घेतलंय. जर या ठिकाणी रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तर आपण काय अप्लाय करतो? Ka अप्लाय करतो. Ka ला आपण म्हणतोय डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड फॉर वीक ऍसिड म्हणतोय. हा कसा अप्लाय करतो लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. याचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं? या काय आपण केलं? न्यूमरेटरला घेतलं आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं? लक्षात घ्या डिनॉमिनेटरला घेतलं. त्यालाच आपण काय म्हणतोय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि यालाच आपण काय म्हणतो? Ka. हे आपण आधी बघितलं लक्षात ठेवा. ओस्टवॉल डायल्युशन लॉ मध्ये बघितले, K बघितले, Kb बघितलाय. आता मी काय करतो या इक्वेशन मध्ये थोडासा चेंज करतो जरा बघा. ओके बघा आता बघा कसं इक्वेशन मध्ये चेंज करतोय. हा K लक्षात ठेवा काय करतोय. हा K काय करतोय लक्षात घ्या. मी घेतो राईट साईडला आणि यातला H+ मी काय करतोय? घेतोय लेफ्ट साईडला. आता H+ या साईडला घेतलं, K सगळं या साईडला घेतलं, होणार काय जरा बघायचं आहे. तर बघा नीट लक्ष द्या की बघा Ka इंटू HA होणार आहे. Ka इंटू HA होणार आहे अपॉन हे K अपॉन A- येणार आहे, अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- येणार आहे. देअरफॉर मला काय म्हणायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल काय येते? कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA इंटू Ka अपॉन A- येणार आहे. जस्ट मी काय केलं फक्त Kच्या ऐवजी इक्वेशन फॉर H+ कॉन्सन्ट्रेशन दिले, बाकी काही केलेलं लक्षात घ्या नाहीये. तर पुढे बघा. आता लक्षात घ्या आपण HA ला काय म्हणतोय?
ह्या HA ला काय म्हटलंय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, दॅट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, इथं HA ला म्हणतोय. ह्यातला A मायनस कुठून आलाय सांगा? A मायनस कुठून आलाय? या सॉल्ट मधून A मायनस आलाय, बरोबर का? म्हणजे लक्षात ठेवा, A मायनस म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, आणि यालाच आपण म्हणतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, सॉल्ट, बरोबर. आता लक्षात घ्या, ही व्हॅल्यू तुम्ही काय करायची आहे? इक्वेशन 1 मध्ये पुटअप करायची आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आहे तसं, या Ka ला Ka आहे तसं. HA म्हणजे काय? ऍसिड. आणि A मायनस म्हणजे सांगा नक्की काय असणार आहे? दिस इज सॉल्ट. कळतंय? बघा मी काय केलंय की या ठिकाणी बाळांनो, जस्ट H प्लस H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन दॅट इज इक्वल टू Ka इंटू HH ऐवजी मी ऍड काय केलंय? ऍसिड. आणि A मायनसच्या ऐवजी मी काय म्हटलंय? सॉल्ट म्हणलंय. तर पुढे बघा, तुम्हाला कळून जाईल. आता मी काय करतो जरा बघा, तुम्हाला कळून जाईल. ओके, बघा. टेकिंग अ लॉग ऑन अ लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन. याला तुम्ही काय करताय बघा, याला तुम्ही काय करताय? इथेही लॉग घेताय, लेफ्ट कडच्या साईडला आणि राईट कडच्या साईडला पण तुम्ही लॉग घेताय. मग पुढे बघा इक्वेशन काय बनतं. लॉग घेताना काळजी काय करायची आहे? निगेटिव्ह लॉगॅरिथम टेकिंग करायचं आहे ऑन बोथ द साइड्स. मग बघा इथे मी लॉग कसा घेतलाय? निगेटिव्ह. दिस इज निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस, that is equal to negative log to the base 10 of Ka minus negative log to the base 10 of concentration of acid upon concentration of salts. इथं मायनस प्लस बरोबर काय होणार आहे? मायनस होणार आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला आपण शिकलोय पीएच मध्ये, आपण शिकलोय, लक्षात घ्या बघा, या निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस ला आपण नेहमी काय म्हणतो? पीएच. आणि निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ K ला आपण नेहमी काय म्हणतो? पीके म्हणतो. पी चा अर्थ आहे वन काइंड ऑफ प्रोटेन्स. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ला काय म्हणायचं? पी म्हणायचं. या के ला के आहे तसं. आता बघा इथं मी तुम्हाला शिकवले, वाटल्यास इथं बघा, पीएच म्हणजे काय? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस. पीओएच म्हणजे सांगा नक्की काय? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस. यातला मायनस लॉग टू द बेस 10 याला आपण काय म्हटलं? पी म्हटलं. आणि या के ला के आहे तसं ठेवलं. मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय म्हणायचं? त्याला पी म्हणायचं. केबी ला केबी आहे तसं. हे थोडंसं या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा कसं बनतं इक्वेशन. मग या मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस ला आपण काय म्हटलं? पीएच. मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ के ला आपण काय म्हटलं? दॅट इज पीके. आणि निगेटिव्ह, हे लक्षात घ्या बघा, या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे? इथे या निगेटिव्हचं कन्वर्ट मी काय केलं? ह्या निगेटिव्हचं कन्वर्ट मी काय केलं? पॉझिटिव्ह मध्ये केलं. त्यासाठी मी काय केलं? फक्त उलट केलं. इथं ऍसिड अपॉन सॉल्ट आहे, मी उलट काय केलं? सॉल्ट अपॉन ऍसिड केलं. सो व्हेन numerator changes to denominator and a denominator changes to numerator, then sign changes according to log formula. इथे लक्षात ठेवा मी काय केले? या निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं, जस्ट हे उलट केलं. लक्षात घ्या, न्यूमरेटर डिनॉमिनेटर उलटा केला, यू गेट दिस इक्वेशन. आता लक्षात घ्या, याच इक्वेशनला म्हणजे पीएच इज इक्वल टू पीके लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. यालाच आपण म्हणतोय Henderson-Hasselbalch equation to calculate pH of acidic buffer solution. तर लक्षात ठेवा, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट माहित आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट माहित आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड माहित आहे, पीके व्हॅल्यू ऍसिडची माहित आहे, बरं तुम्हाला नक्की पीएच काढता येतो. लक्षात घ्या, यालाच मी काय म्हणतोय? Henderson-Hasselbalch equation to calculate pH of acidic buffer solution. ओके, हे इक्वेशन पण खूप महत्वाचं आहे नीट साठी आणि JEE साठी. आता लक्षात घ्या, त्याच पद्धतीचं इक्वेशन आपण या ठिकाणी मेन्शन केलंय. इक्वेशन फॉर पीओएच ऑफ बेसिक बफर. बेसिकचा आपण काय बघणार आहे? पीओएच बघणार आहे. आणि ऍसिडचा काय बघणार आहे? पीएच बघणार आहे. आता बघा हे कसं आपण केलंय. बेसिक बफर तुम्हाला माहित आहे, कंपोज्ड ऑफ वीक बेस BOH and that of its salt BA. ओके, मग हेच BOH मी काय केले? BOH ब्रेक्स गिव्स राइज टू B प्लस and that of OH मायनस. हे BA कसं ब्रेक झाले बघा? ऍज अ B प्लस प्लस A मायनस. आता लक्षात घ्या बघा की डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस आपण कसं म्हणणार आहे बघा. आपण आता मांडले, हा बेसचं सांगा इक्वेशन आहे, वीक बेसचं. आपण कसं करतोय? KB इज इक्वल टू
कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस ओ एच म्हणजे काय? हा प्रोडक्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ओ एच, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ओ एच म्हणजे काय? हा रिॲक्टंट आहे, बरोबर का? देअरफॉर केबी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ओ एच. मग प्रमाणात या ठिकाणी करा. हे ओ एच मायनस आहे, तुम्ही काय करायचं आहे? लेफ्ट साईडला घ्यायचं आहे आणि केबी तुम्ही काय करताय? या राईट साईडला घेताय. ऑटोमॅटिक इक्वेशन कसं बनतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस दॅट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ओ एच अपॉन बी प्लस इंटू केबी असं बनतं. आता लक्षात घ्या, बी ओ एच म्हणजे कोण आहे? बेस आहे. बी प्लस कुठून आलाय? हा बी प्लस दोघात कॉमन आहे. हा बी प्लस ऍक्च्युली कुठून आलाय? या सॉल्ट मधून आलाय आणि यालाच मी काय म्हणतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. सो बी प्लस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट and BOH is concentration of base. So putting these values in equation this one, so you get new equation. बघा न्यू इक्वेशन कसं मिळणार आहे तुम्हाला कळून जाईल. आपण केले कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इंटू केबी केलं. आता या इक्वेशन तुम्ही काय करताय? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड घेताय. आता लक्षात घ्या, बघा इथे तर तुम्हाला कळून जाईल. ओके, बघा की ओ एच मायनस आहे, बरोबर का? ह्याला निगेटिव्ह लॉग लावा टू द बेस 10, निगेटिव्ह लॉग लावा टू द बेस 10. इथं जरा थोडंसं ओ राहिलेलं आहे. ओ एच मायनस आपण लावलं, दॅट इज इक्वल टू. आता बघा त्या ठिकाणी काय बनायचं आहे? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ केबी, ह्याला मी लावलाय. ओके, आता लक्षात घ्या, इंटू असेल तर प्लस असतं, प्लस इंटू मायनस बरोबर मायनस होतं. लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. ओके, मग तुम्हाला माहित आहे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ ओ एच मायनस म्हणजे काय असतं? पीओ एच. इथं ओ राहिले बरं का, पीओ एच. आणि निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ केबी, हे केबी म्हणजे सगळं नक्की काय? पी केबी येणार आहे. आता याची व्हॅल्यू आपण काय पुटअप केल्या? बरोबर पीओ एच पुटअप केल्या. याची व्हॅल्यू आपण काय पुटअप केलं? लक्षात घ्या, नक्की पी केबी पुटअप केल्या. निगेटिव्ह लक्षात घ्या, बरोबर. त्या निगेटिव्हचं मी काय केलं? पॉझिटिव्ह केलं. त्यासाठी काय केलं? उलट केलं. येस, न्यूमरेटर घेतला डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटर घेतला कुठं? न्यूमरेटरला घेतला. म्हणून इक्वेशन कसं बनतं बघा. इक्वेशन एक फोर्थ इक्वेशन कसं बनतं? POH दॅट इज इक्वल टू PKB प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. ऍसिडमध्ये इथं पीएच आहे, इथं ए आहे. इथंच मग बेसच्या ऐवजी ऍसिड आहे, फक्त उलट करायचं, बाकी काय नाही. ऍसिडच्या ऐवजी बेस आणि PKA च्या ऐवजी PKB, पीएचच्या ऐवजी POH झालं. तेच इक्वेशन हेंडरसन हेल्स-बेल्च इक्वेशन फॉर बेसिक बफर. आपण पीएच काढतो कोणाचा? बेसिक बफरचा. आणि पीएच काढतो कोणाचा? ऍसिडिक बफर सोल्युशनचा पीएच काढतो. लक्षात घ्या, बफर सोल्युशन पार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट in our life because without buffer solution it's not possible to live. आता लक्षात घ्या, बघा हे बफर सोल्युशन कुठं महत्वाचं आहे? इन बायोकेमिकल सिस्टीम मध्ये अतिशय महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या, आपल्या ब्लडचा पीएच किती असतो? दॅट रेंज इन बिटवीन, तुम्हाला सांगितलंय 7.36 to 7.42. ओके, आणि हा असाच मेंटेन होताना कारण काय? HCO3 मायनस इथं पाहिजे बाळांनो. HCO3 मायनस प्लस H2CO3 ह्या दोघांमुळे काय होतं? लक्षात घ्या, हा आपला ह्या बफरमुळे काय होतं? आपला पीएच मेंटेन होतो ब्लडचा 7.36 to 7.42. If this pH changes by only 0.2, that can cause deaths. So maintaining of pH is very very important, and that pH is maintained by using बफर सोल्युशन. इथं तुम्हाला सांगितले HCO3 मायनस प्लस H2CO3 या बफरमुळे पीएच, लक्षात घ्या, मेंटेन होतो. त्याच्यामुळे आपलं, लक्षात घ्या, ब्लड प्रॉपर मेंटेन होतं. आपण जे, लक्षात घ्या, हॉस्पिटलमध्ये काय करतो की जे सलाईन वॉटर सगळं आपल्या इंजेक्ट आपल्या बॉडीमध्ये करतो, त्याच्यामध्ये सुद्धा बफर सोल्युशन असते की जेणेकरून पीएच कमी पण होणार नाही आणि जास्त पण होणार नाही. यालाच आपण म्हणतोय बफर सोल्युशन. आता ऍग्रिकल्चर फील्डमध्ये बघा, ऍग्रिकल्चर फील्डमध्ये पण खूप बफर सोल्युशन महत्वाचं आहे. आता सॉइल contains lot of salts. The soil contains what salts? It contains carbohydrate, it contains carbonates, it contains bicarbonates, it contains phosphates, and it contains some kind of organic acids. ओके, आणि याच्यामुळं सुद्धा लक्षात घ्या, ह्या कार्बोनेटमुळं, ह्या बायकार्बोनेटमुळं किंवा फॉस्फेटमुळं, ऍसिडमुळं एक प्रकारचं बफर त्या सॉइलमध्ये बफर सोल्युशन असतं. आणि लक्षात ठेवा,
what kind of fertilizers are used into that, it again depends upon pH of soil. लक्षात घ्या, pH ऑफ सॉइल या सॉइलच्या आतमध्ये बफर सोल्युशन असते आणि त्याच्यावरती लक्षात घ्या ठरतं की कुठल्या प्रकारचं फर्टिलायझर द्यायला पाहिजे त्या सॉइलला की जेणेकरून क्रॉपची वाढ चांगली होईल, ग्रोथ चांगली होईल. सो दिस बफर सोल्युशन इज very important in biochemical system. It is again very important in agricultural field for growth of plant, growth of crops. आता लक्षात घ्या, आपण इंडस्ट्रीमध्ये बघतो बऱ्याचशा इंडस्ट्री अतिशय महत्वाची तुम्हाला माहिती आहे. वाईन इंडस्ट्री पण महत्वाची तुम्हाला माहिती आहे, पेपर इंडस्ट्री माहिती आहे, डाय इंक पेंट किंवा ड्रग इंडस्ट्रीमध्ये लक्षात घ्या हा बफर सोल्युशनचा रोल अतिशय महत्वाचा आहे. लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारची टॅबलेट किंवा ड्रग लक्षात घ्या बफर सोल्युशन शिवाय बनत नाहीये. कारण बफर सोल्युशन काय करतं, पीएच मेंटेन करतं. लक्षात घ्या, पीएच वाढू पण देत नाही, कमी पण होऊ देत नाही. दॅट्स वाय in paper industry, in a dye industry, in ink, paint and drug industry, buffer solutions are very important. तुम्हाला माहिती आहे अल्कोहोलचं प्रिझर्वेशन पण एका बफर सोल्युशन करावं लागतं, अन्यथा जगा त्याची टेस्ट बदलते, मग मार्केटिंगमध्ये त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, त्याचा ह्युमन बॉडीवरती पण अफेक्ट वेगळा होऊ शकतो. सो इन अगेन अल्कोहोल इंडस्ट्री दिस बफर सोल्युशन इज युज्ड. आपण लक्षात घ्या, बरेचसे आपण मेडिसिन्स खातो, आपल्याला माहित आहे आपण अँटासिडची गोळी खातो. ओके, मग त्याला बऱ्याच गोळ्यात लक्षात घ्या. आता मिल्क ऑफ मॅग्नेशिया तुम्हाला माहित आहे, तर मिल्क ऑफ मॅग्नेशिया माहित आहे, MgOH ट्वाइस नावाची एक टॅबलेट आहे की जे आपण त्याला पण म्हणतो अँटासिड आहे. पण या अँटासिडच्या मध्ये पण लक्षात घ्या काय करावं लागतं, त्या अँटासिडच्या पण मध्ये काय करावं लागतं लक्षात घ्या, सायट्रिक ऍसिड नावाचं ऍड करावं लागतं की जेणेकरून इट ऍक्ट ॲज वन काइंड ऑफ बफर. सो मॅग्नेशियम सायट्रेट इज फॉर्मड विच ऍक्ट ॲज बफर. या मिल्क ऑफ मॅग्नेशियम मध्ये काय ऍड करतात सांगा, सायट्रिक ऍसिड ऍड केलं जातं आणि क्रिएट काय होतं, तयार होतं मॅग्नेशियम सायट्रेट दॅट कॅन ऍक्ट ॲज बफर फॉर दॅट मेडिसिन. तुम्हाला माहित आहे अनालिटिकल केमिस्ट्री, अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केमिस्ट्री. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा मला काय म्हणायचं आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये डिटेक्शन ऑफ थर्ड ए ग्रुपच्या प्रेसिपिटेशनसाठी लक्षात ठेवा पीएच आपल्याला 8 to 10 मेंटेन करावा लागतो. म्हणजे बेसिक बफर मधली सांगा कंडिशन आहे, मग हे बेसिक बफर वापरायचं NH4OH प्लस NH4Cl की जेणेकरून लक्षात घ्या बेसिक बफर मध्ये तुम्हाला क्वालिटेटिव्ह अनालिसिस करता येईल कॅटायन्स थर्ड ए ग्रुप मधल्या. यालाच मी म्हणतोय येस वन यूज ऑफ बफर सोल्युशन. सो बफर सोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बायोकेमिकल सिस्टम, ॲग्रिकल्चर फील्ड, इन इंडस्ट्री, इन मेडिसिन्स and again in analytical chemistry. Okay, so this is about applications uses of a buffer solution.